समर्थ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी आमच्या घरी निवासी जगद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कधी कधी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक क्षण असा असतो की जो आनंदाने भरलेला असतो। मुळात आपला वाढदिवस सगळ्यांना जगात एक गोष्ट पहिली आवडते, स्वतःचा वाढदिवस। आणि प्रत्येकाला असं वाटतं की तो वाढदिवस सेलिब्रेट झालाच पाहिजे। आणि समोरच्याने जर हॅपी बर्थडे म्हणलं ना, त्याचं वाईट आपल्याला सगळ्यात जास्त वाटतं, अरे साधा माझा वाढदिवस पण नाही लक्षात ठेवला। ही सगळ्यात मोठी जगतानाची कदाचित सगळ्यात मोठी खंत असते की आपला वाढदिवस कोणी लक्षात नाही ठेवला तर ते खूप वाईट वाटतं आपल्याला। आणि त्या दिवसाची आपण वर्षभर वाट बघतो की आपला बर्थडे कोणीतरी सेलिब्रेट करावा। पण स्वामी जेव्हापासून आयुष्यात आलेत, तुम्ही आज पलीकडे बसलात, तुम्ही निमित्त आहात महाराजांच्या घरापर्यंत येण्याचे। पण हे जेव्हापासून माझ्या आयुष्यात आले, या घटनेला आता मी म्हणेन की खूप उशिरा आले आयुष्यात, 10 वर्ष झाली, फार काय नाही लागला। लहानपणापासून आले असते तर कदाचित आयुष्य खूप बदललं असतं, पण फार उशिरा आले। 50शी गाठावी लागली तेव्हा बाबा आयुष्यात आला। एवढा वेळ घालवला आयुष्याचा की जर असं वाटलं की जेव्हा तुमच्या मार्गे आधीच लागलो असतो तर प्रत्येक क्षण आयुष्यातला ज्याला शब्दाच्या म्हणतात की एन्जॉय करू शकलो असतो, आनंदात घालवू शकलो असतो, दुःखातही आनंद शोधता आला असता मला, असे आम्ही दिवस घालवले असते। पण महाराज म्हणतात अजून तरी वेळ कुठे गेली, मी क्षणोक्षणी आहे, प्रत्येक ठिकाणी आहे। आणि ते करण्याकरता आता तू काय करायचंयस तर एक असा फ्लो निर्माण करायचा आहे की जो मी सगळीकडे आहे प्रत्येकाला परत 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 आठवून द्यायचंय। मला अनेक जण म्हणतात महाराज येतं आठवून द्यायची काय गरज आहे। म्हटलं चांगलं आहे तुम्हाला आठवत आहे, पण पलीकडच्या माणसाला नाही ना आठवत आहे, ते विसरून जातो। आणि कुठे विसरतो वेडा, जेव्हा तो दुःखात असतो। आनंदात असतो तेव्हा त्याच्या लक्षात असतं की अरे मी अडचणीतनं सुटलो, आता पुढच्या वेळेस मी लक्षात ठेवीन, जर मी अडचणीत आलो तर मी पहिला जाऊन महाराजांना गाराणं घालीन आणि महाराज माझे प्रश्न सोडवतील। कुठे कुठे तो फ्लो असतो आणि नंतर इतका मेजर प्रॉब्लेम समोरून उभा राहतो की कधी कधी माणसं महाराजांची ताकद विसरतात, लक्षात येत नाही त्यांना, अरे आपण पटकन त्यांच्यापाशी जावं आणि आपली पटकन ती गोष्ट त्यांना सांगून टाकावी आणि निर्धास्त व्हावं, हे विसरायला होतं कधी कधी। आणि ते काम मला महाराजांनी करायला सांगितलं की प्रत्येकाला आठवण करून दे, त्यांना माहिती आहे तरी आठवण कर। कधी कधी म्हणतात ना की आई आपल्याला सगळं माहिती, आता सगळ्या मुलांना सगळं माहिती असतं असं आपण गृहीत धरू, पण तरी आई म्हणून आपण त्यांना छोट्या छोट्या गोष्टींची आठवण करून देत असतो। तसेच महाराज प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची आठवण वेगवेगळ्या पद्धतीने करून देतात। आणि या आयुष्याच्या अत्यंत वेगळ्या आणि आनंदाच्या क्षणामध्ये महाराजांनी एक वेगळंच काम करायला सांगितलं, ते म्हणजे आत्तापासून मागच्या 2 वर्षापूर्वी स्वामींनी स्वामींचे घर हे यूट्यूब चॅनल चालू करून द्यायला सांगितलं। या चॅनलवर करायचंय काय तर जेव्हा या चॅनलवर काय करायचंय हे कळत नव्हतं तेव्हा अनेक ज्यांनी माझे पॉडकास्ट घेतले त्यांनी सांगितलं काही नाही, तुम्ही जर चॅनल चालू केलं तर तुम्ही रोज काय करणार, महाराजांची आरती दाखवणार, महाराजांची पूजा दाखवणार आणि या व्यतिरिक्त चॅनलवरती काय घडणार। मला असं वाटलं की खरंच काय घडणार, आपण रोज उठून आरती दाखवली अशी किती लोक आरती बघणार, महाराजांची रोज उठून पूजा किती लोक बघणार। आणि अक्षरशः जरा कधी कधी आपणही दिशाही नसतो, पण खरंच महाराज बोट धरून पुढे चालवतात आणि हळूहळू हळूहळू आपल्या स्वामींचं घर या चॅनलला आज बरोबर 2 वर्ष पूर्ण झाली आणि 25,000हून जास्त सबस्क्राईबर झाले आणि जवळजवळ 43,000हून लाखाहून जास्त व्ह्यूअर्स याला आहेत। मग या सगळ्या 2 वर्षाच्या काळामध्ये आम्ही काय केलं, खरं तर मी काहीच नाही केलं, कारण मी करणारं काही नव्हतंच। कारण एक तर मी काही वेगळं बोलू शकणार नव्हते, कारण स्वामींशिवाय मला दुसरं काही माहिती नाही। पण ज्या लोकांनी या चॅनलवरती बोलले ती लोक असं काही बोलून गेली किंवा अशा पद्धतीने त्यांनी त्यांचं बोलणं केलं की जवळजवळ ते त्यांच्या मनातनं आणि स्वामींनी त्यांच्याकडनं बोलवून घेतलं। मग चांगले चालले आध्यात्मिक लोक असू देत, अन्यथा अत्यंत साधे म्हणजे ज्याला मी म्हणते की भक्त, महाराजांचे प्रिय भक्त असू देत, ते जे काही या ठिकाणी बोलले ते अत्यंत मनापासून आणि अत्यंत मार्मिकतेने बोलले।
म्हणजे असं त्यांना नोकरी मिळाली, महाराजांच्या घरात आले, दर्शन घेतलं, काही उपासना असेल ती केली किंवा काही गोष्टी, आणि त्याला सांगितलं बोला तुम्हाला इच्छा आहे का चॅनलवर बोलायची. हो म्हणले, मला सगळ्यांना सांगायचंय मला ही नोकरी मिळाली कशी, माझं लग्न ठरलं कसं, माझे हरवलेले पैसे मिळाले कसे, मला अचानक पैसे आले कुठून, सांगितलंय लोकांनी न घाबरता आणि निश्चितपणे या कॅमेरावर सांगितलंय. असेही हे चॅनल असंच चाललं. आणि मग जसं जसं महाराजांनी सांगितलं आता तुला या चॅनलवर काय काय बोलायचंय, त्यांनी जसे जसे मला विषय द्यायला सुरुवात केली तसे तसे मी बोलायला सुरुवात केली. पण मध्ये मध्ये बराच काळ निघून जायचं आणि चॅनलवर एक सुद्धा व्हिडिओ टाकला जायचा नाही. महाराज म्हणले तुझा आळशीपणा मला कळतो आहे, आता दर गुरुवारी बोलायचं आणि ते व्हिडिओ टाकायचा आणि तो लोकांपर्यंत जो काही असेल तो तुझा जाईल. तो 12 मिनिटाचा का 20 मिनिटाचा हे काय आपल्याला बघायचं नाही. जे मी सांगीन ते बोलत राहायचं आणि ते कुणासाठी हितावं आहे, अर्थात सगळ्यांसाठीच. म्हणजे माझ्यासाठी पण आहे कारण तुम्ही लोक जोडले जाता आणि तुमच्यासाठी आहे कारण तुम्ही महाराज आणि मी जोडले जातो. ते सगळ्यांसाठीच हितावं आहे म्हणून आपल्याला ते बोलायचंय. आणि जेव्हा आम्ही वेगवेगळे कुटुंब घेऊन, आता जसं आम्ही गणपतीपुळ्याला गेलो, वेगवेगळी लोक होती, सगळे एकत्र आली, कोणी कोणाला फारसं ओळखत नव्हतं, फक्त दर्शनाला येणारे चेहरे फक्त माहिती होते. वास्तविकता त्याचा प्रश्न असेल तो व्यक्ती तेवढ्यापुरता असतो, येतो, जातो. मी त्या नंतर त्या व्यक्तीमध्ये काही इन्व्हॉल्वमेंट माझी अजिबात नसते आणि काय विचारलं तरी त्याच्यात मी पडत नाही आणि महाराजांनी काय उत्तर दिलं त्यातही मी पडत नाही. पण जेव्हा तो व्यक्ती आपलं सुखदुःख आणि आपल्या काही आठवणी बरोबर घेऊन आमच्या बरोबर जेव्हा एखाद्या ट्रिपला, सहलीला किंवा कुठे येतो महाराजांच्या पादुकांबरोबर, तेव्हा त्यांचं आणि आमचं नातं अतिशय वेगळ्या पद्धतीने घट्ट होतं. आणि आता गणपतीपुळ्याला आम्ही जवळजवळ 20 लोक गेलो आणि ते एक नातं वेगळ्याच पद्धतीने घट्ट झालं. आम्हाला जसं जणू काही वाटत होतं की अरे आम्ही एकच कुटुंब आहोत आणि आम्ही आता सगळ्या गणपतीपुळ्याला आलोय. तसाच एक सोहळा एकत्र येण्याचा या काही दिवसातच आपण करतो आहे. मी आता तारीख डिक्लेअर करणार नाही. तारीख डिक्लेअर जर मी केली आजच्या क्षणाला तर प्रचंड मेसेजेस मला येतील आणि मी हैराण होईल कारण ती तारीख अजून लांबची आहे. पण एक दिवस मी युट्यूबवर फक्त एवढंच सांगू शकेन की आपल्या सगळ्या स्वामींच्या घरातल्या लोकांना एकत्र मिळून अक्कलकोटला जायचं. हे मी मागच्या वेळेस सांगितलं आणि मी आत्ताही सांगते. किती गाड्या होतील मला माहित नाही, किती लोक येतील मला माहित नाही, हे सगळं मला माहिती नसतं. पण हा एवढं मात्र निश्चित असतं की मी कोणाला फुकट नेत नाही. जे ट्रॅव्हलिंगचे पैसे असतात ते ड्रायव्हरला द्यावेच लागतात. आपल्याकडे देवाणघेवाण आपली आपली नसेल पण ड्रायव्हरची असते, गाडीची असते, हे सगळे व्यवहार ओपन असतात आणि आपण त्या पद्धतीने एकमेकांना जोडले जातो. आणि आज तोच एक दिवस आहे जो चॅनल हे त्याचं माध्यम, स्वामी माझे स्वामींचे घर या चॅनलला आज 2 वर्ष पूर्ण झाली. याचा प्रचंड मोठा आनंद आहे. आणि तुम्ही अनेक चॅनल्सच्या माध्यमातून आला. आपल्या चॅनलचे तुम्ही सगळे चॅनल बघताच आहात, पण कोणी कॉस्मो मीडिया बघितलं आहे, कोणी देऊळ गाथा बघितलं आहे, कोणी अजून काही 2-3 चॅनल्स आहेत त्याच्यावर मी बोलले होते तेही काही जणांनी बघितलंय. पण एक मात्र माझं निश्चित होतं की मी कुठल्याही चॅनलवर गेले तरी अतिशय स्पष्टपणे कोणाची भीती न बाळगता अतिशय स्ट्रॉंगली आपली मतं म्हणण्यापेक्षा आपल्या ज्या घराचे जे नियम आहेत महाराजांचे हे कंपल्सरी ज्या पद्धतीने आहेत त्याच पद्धतीने ते असतील कारण ते त्यांनी नियोजित करून दिलेले आहेत. आणि एक गोष्ट मला अतिशय अभिमानाने आणि स्वाभिमानाने सांगावीशी वाटते की या घरामध्ये कुठल्याही कारणास्तव पैशाचा व्यवहार होत नाही. ना प्रश्नासाठी पैसे असतात, ना तुम्ही मला इतकं काही आणून द्या, याचे एवढे पैसे द्या, हा काही व्यवहार असतो. पण या घरात आजपर्यंत कुठलंही कार्य कुठल्याही पैशासाठी कधी थांबलं नाही आणि ना कधी थांबणार आहे. आणि हे चॅनल असं निमित्त ठरलं की फक्त महाराष्ट्रात नाही तर मी जसं म्हणलं की अनेक परदेशात सुद्धा आपण आता जाऊन आलो म्हणून या चॅनलची नितांत गरज आहे. कारण आज एकमेकांना जसं इथनं कळलं की जग खूप छोटं आहे, चॅनलच्या माध्यमातून कळतं की माणसं खूप जवळ आहेत, माणसं खूप आपली आहेत आणि आपुलकीची वाटणारी आहेत. फक्त एक गोष्ट मी आज तुम्हाला या स्वामींच्या चॅनलच्या वाढदिवसा निमित्ताने खास करून सांगेन की जे कधीतरीच महाराजांच्या दर्शनाला जातात त्यांनी मात्र असं करू नका. तुम्हाला कुठे जायचं यात मी पडणार नाही, पण ज्यांना स्वामींच्या घरी दर्शनाला यायचं असेल त्यांनी खास करून दर गुरुवारी आपल्या स्वामींसाठी आणि आपल्यासाठी तो वेळ काढलाच पाहिजे. निदान एवढं तर तुम्ही निश्चित करू शकता. इथे येण्यासाठी आम्ही काही तुमच्याकडनं फिया घेत नाही, ना कुठली आर्थिक व्यवहार असतो ना कुठली गोष्ट आहे. आम्ही फक्त एवढंच म्हणतो की तुम्ही इथे या, महाराजांची आरती
त्या आरतीत सहभागी व्हा, इथे येणारा प्रसाद घ्या आणि थोडंसं मन बदला. ज्या एका चक्रात तुम्ही कायम आठवड्यावर अडकलात त्याच्यापासून थोडंसं तुम्ही बाहेर या आणि तर तुम्हाला जाणवेल की तुमच्यामध्ये कितीतरी मोठे बदल घडलेले असतील. आता अनेकांचं असं झालं की या चॅनलच्या मध्ये खाली कॉमेंट्स येतात. तर मध्ये मी एक व्हिडिओ केला होता, तुम्ही सगळ्यांनी तो ऐकला आणि त्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं की स्वामींच्या घरी सगळ्यांनी या आणि येताना तुमच्यावर काही लोकांना घेऊन या. आणि ही चेन नाही, ही गोष्ट नाही किंवा लोकांना जमा करण्यासाठी हे काम नाही. त्याच्यावर खाली खूप चांगली कॉमेंट्स आली होती की महाराज तर सगळीकडे, मग स्वामींच्या घरातच का यायचंय? त्याचं उत्तर माझ्याकडे नाहीये. मला फक्त एवढंच सांगायला सांगितलंय की स्वामींचं घर संध्याकाळी गुरुवारी 5 ते 9 दर्शनाला उघडं असतं आणि प्रश्नासाठी जी नियमावली आहे ती जेव्हा तो व्यक्ती तुम्हाला तुमचं नाव आणि पूर्ण पत्ता व्यवस्थितपणे पाठवतो त्याला त्याचं नियमावली पाठवली जाते. ते इथे आल्यानंतर महाराज जो आदेश देतील त्याप्रमाणेच पुढच्या गोष्टी इथे घडतात, माझ्या इच्छेने नाही. एका माणसाला महाराजांनी उत्तर दिलं काय, 100 माणसांना उत्तर दिलं काय, मला खरंच तरी काही फरक पडत नाही, कारण हे सगळं स्वामी ठरवतात. पण कुणाला कुठपर्यंत उत्तर द्यायचं आणि कशा पद्धतीने द्यायचं आणि किती वेळात द्यायचं हे सगळं त्यांनी निश्चित केलेलं असतं. पण एवढंच, हे सगळं माझ्या हातात नसल्यामुळे मी फक्त एवढंच सांगू शकते की गुरुवारी मात्र स्वामींचे दरवाजे 5 ते 9 या वेळेत तुमच्यासाठी खुले आहेत. जेवढ्या शांततेने, चैतन्यमय वृत्तीने आणि अतिशय प्रसन्न वृत्तीने तुम्ही जितके याल तितकं तुम्हाला जास्त त्याचा फायदा होईल. आणि जर ती वृत्ती निर्माण होत नसेल तर ती इथे आल्यावर 100% होईल, याची मात्र मी तुम्हाला 100% खात्री देऊ शकते. आणि म्हणून हे चॅनल याकरता आहे की पुन्हा पुन्हा स्वामींच्या घरात बोलवण्याचा आग्रह करावा आणि तुम्ही आनंदाने स्वामींच्या घरी यावं. बाकी या चॅनलचं दुसरं काही कारण नाही. स्वामींच्या लीला सांगायच्या, महाराजांच्या कथा सांगायच्या, काही गोष्टी करायच्या, काही प्रयोग करायचे, काही लोकांना सांगण्याचा प्रयत्न करायचा की हे का गरजेचं आहे. यासाठी हे माध्यम आहे. कारण आजकाल तुम्ही फार लोकांशी डायरेक्ट कम्युनिकेशन, एखादा माणूस काय म्हणतात ग्रुप कॉल्स एवढंच करू शकता, पण एक चॅनल असं माध्यम आहे की आज तुम्ही लाखो लोकांपर्यंत जाऊन पोहोचता आणि लाखो लोक येऊन तुमच्यापर्यंत पोहोचतात. आणि सगळ्यात मला आवडणारं वाक्य असं आहे, आत्ता एक प्रश्नाला ताई आलेत खाली, त्या मी त्यांना म्हटलं तुम्ही पूर्वी कधी प्रश्नाला आलायत का? त्यांनी त्याचं उत्तर मला काही नाही दिलं, पण आपण भेटलोय म्हणल्या. कुठे भेटलोय आपण? नाही का, मी तुम्हाला चॅनलवर बघितलं म्हणल्या. हे जे उत्तर होतं हे मला खूप आवडलं. मी त्यांना म्हटलं मला तुम्ही नाही दिसत ना, तुम्हाला मी दिसते पण तुम्ही मला नाही दिसत. त्यांना पटलं नाही ते की मी तुम्हाला दिसत नाही. म्हणजे थोडक्यात मी दिसते पण तुम्ही नाही म्हणताय. म्हटलं मग महाराजांना तुम्ही दिसला असाल म्हणून तुम्ही इथपर्यंत येऊन पोहोचला असाल. म्हणजे हे जे असतं ना आपुलकीचं नातं, हे या चॅनलच्या निमित्ताने तयार झालं. आणि हे एवढंच आहे, फक्त चॅनलमध्ये कधी कधी कॉमेंट्समध्ये थोड्या शिव्या खाव्या लागतात. काकू खूप म्हणजे माफ करा तर मला शिवे, मी स्पष्ट बोलते की काकू आगाऊ आहेत कदाचित, काकू स्ट्रॉंग बोलतात कदाचित, किंवा काकू दुसऱ्याचा अपमान करतात. आम्ही तिथे गेलो तरी आम्हाला नीट वागणूक दिली जात नाही. अशा अनेक गोष्टी असतील. माझं यामध्ये व्यक्तिशः कुठलाही स्वार्थ नसल्यामुळे मी एकदम निरपेक्ष भावनेने ज्या गोष्टी असतात त्या मांडू शकते. एवढी ताकद मात्र स्वामींनी मला निश्चित दिलेली आहे. कारण याच्यामध्ये गोड बोलण्याकरता ज्या काही व्यावहारिक गरजा असतात त्या या स्वामींच्या घरी नसल्यामुळे स्वामी सांगतात अतिशय स्पष्टपणे आणि अतिशय निर्भीडपणे आपली मतं या चॅनलवर मांडायची. आणि आम्ही एवढंच निश्चित आहे की यामध्ये एकही शब्द खोटा नसतो, त्यामुळे त्याची भीती बाळगायची गरज नाही. त्यामुळे अगदी निश्चितपणे त्या शिव्याही मी प्रेमाने वाचते आणि नंतर मी त्या रिमूव्ह करून टाकते. त्या माझ्यासाठी नसतात, त्या स्वामींसाठी असतात. कारण कधी कधी काय होतं, मी त्या बोललेलेच नसते आणि मला सांगितलं असतं बाबांनी की हे बोल तिला, आणि मग कधी कधी पटो न पटो. पण मी तुम्हाला हे खात्रीपूर्वक सांगते, जेव्हा महाराज एखाद्याला ओरडतात, रागवतात, त्या माणसाचा आजपर्यंत खूप मोठा बेनिफिट झालाय, खूप फायदा झालाय. आजच्या काळासाठी नाही, महाराजांच्या त्या काळात सुद्धा अशा लीला घडल्या आहेत की महाराजांनी त्या भक्ताला त्याची इच्छा असून सुद्धा त्याला दर्शन दिलं नाही. त्याला काहीतरी हवंय म्हणून त्याला काहीतरी दिलं नाही. मग त्या व्यक्तीला खूप त्या क्षणी वाईट वाटलं, पण नंतर महाराजांनी त्याचं जे दुःख आहे असं निराकरण केलं की त्याला कळलं पण नाही की आपलं दुःख निराकरण झालं. हा, पण महाराजांनी ती जाणीव पण करून दिली की तू इथं आलास किंवा तू
माझ्या सानिध्यात आलाच आणि हे सगळं निराकरण झालं. आणि याच्यातलं कायम एक उदाहरण किंवा कायम महाराजांची एक लीला अतिशय जाणवते. आणि ती जाणवली परवा. अक्षरशः इथे आपलं काय आवरावरी चालली होती, म्हणजे गुरुवारच्या प्रसादाची तयारी चालू होती आणि एक मोठी पिशवी सापडली. ती सापडली खडीसाखरेची. एवढी मोठी पिशवी आज अभिषेक आलेल्या मंडळींना वाटली. खूप खडीसाखर आहे, प्रचंड मोठीच्या मोठी. आणि तेव्हा आठवली बाळप्पांची गंमत. बाळप्पा महाराजांची अशी लीला आठवली किंवा महाराजांनी केलेली त्यांच्या बाबतीतली लीला आठवली की महाराज छोट्या छोट्या गोष्टींवरनं आपल्या भक्तांची किती कठोर परीक्षा बघत होते. आणि त्याचा त्रास भक्ताला कधी कधी असा व्हायचा की महाराज आता माफ करा आणि ते करून टाका. जेव्हा बाळप्पा महाराज आपलं घर सोडून महाराजांच्या सानिध्यात म्हणजे दर्शनाला गुरु शोधत शोधत अक्कलकोट पर्यंत येऊन पोहोचले. अक्कलकोट वरती आल्यानंतर त्यांना कळे ना की आपण महाराजांना काय द्यायचं आहे. तर त्यांनी महाराजांना खडीसाखर घेतली विकत आणि त्यांनी महाराजांना ती अर्पण केली. महाराजांनी ती खडीसाखर हातात घेतली आणि जेवढी लोक त्यांच्या आजूबाजूला होती त्यांना सगळ्यांना ती प्रसाद म्हणून वाटून टाकली. बाळप्पा महाराज पण तिथेच होते. बाळप्पा महाराजांच्या हातावर खडीसाखरेचा टिपूस पण आला नाही. त्यांना एवढं वाईट वाटलं की मला प्रसाद नाही मिळाला, मला काहीच नाही मिळालं. दरवेळेस ते म्हणतात की कदाचित आता महाराजांचं लक्ष नसेल म्हणून मला तो प्रसाद मिळाला नसेल. प्रत्येक वेळेस मग महाराज ते काय करायचे, महाराजांच्या सेवेसाठी ते आले होते. ते महाराजांच्या कुठेतरी जवळपास उभे राहायचे. महाराज प्रसाद वाटायला लागले की आपला हात पुढे करायचे. पण त्यांना महाराजांनी कधीच प्रसाद दिला नाही, कधीच नाही. आणि त्यांना खूप वाईट वाटलं की मी असं काय चुकलं की महाराजांनी मला प्रसाद नाही दिला. म्हणजे ही या अनुभवातनं आम्ही गेलोय. आम्हाला एकदा अन्नछत्रामध्ये प्रसाद मिळाला नाही. याचं आम्हाला भयंकर वाटलं की पहिल्यांदाच गेल्यावरती की आम्ही असं काहीतरी मोठं पाप केलं की आम्हाला हा प्रसादही मिळाला नाही. आणि नंतर महाराजांनी इथे येऊन ते अन्नदान सुरू केलं. वेगळ्याच पद्धतीने दिशा बदलली. आणि एक दिवशी महाराजांनी बाळप्पा महाराजांना बघितलं आणि त्यांनी त्यांच्याकडे असलेला प्रसाद बाळप्पा महाराजांच्या हातावर ठेवला. बाळप्पा महाराज प्रचंड खुश झाले की आज मला प्रसाद मिळाला. आणि त्याच्यानंतर ते परत स्वामींच्या जवळ गेले आणि महाराजांशी बोलण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर ते जेव्हा यायचे बाळप्पा महाराज तेव्हा स्वामी झोपून राहायचे. स्वामी कधी नंतर त्यांच्याशी बोलले नाहीत ना, ते डोळे उघडायचे. त्यांना असं कळे ना की अरे असं मी काय केलं की हे असं घडतंय, काय करावं त्यांना काही कळे ना. मग काही दिवसांनी त्यांच्या लक्षात आलं की मला ते जवळ करायच्या मार्गावर होते. मला ते त्यांच्या जवळ माझा लाडका भक्त म्हणायचे ते बाळप्पा महाराजांना आणि मी छोट्याशा प्रसादासाठी अडकलो. आणि ही चूक त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी महाराजांचे पाय धरले आणि माफी मागितली की महाराज मी कुठल्या मोहात अडकलो होतो. तुम्ही जेव्हा ब्रह्मांड नायक माझ्याजवळ होतात आणि तुम्ही मला जवळ करणार होतात. आणि तेव्हा त्यांची चूक त्यांच्या लक्षात आली. आणि नंतर शेवटपर्यंत बाळप्पा महाराजांचा हात महाराजांनी कधी सोडला नाही. इव्हन समाधी घेतल्यानंतर सुद्धा महाराजांच्या आतल्या समाधीमध्ये जाऊन त्यांना अत्तर लावायचं काम बाळप्पा महाराज करायचे. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आपल्या भक्तांना कधी सोडलं नाही. असा आपला ब्रह्मांड नायक, असा आपला गुरु आणि थोडा कडक थोडा प्रेमळ पण इतका मनाने मोठा की ज्याची तुलना करू शकत नाही असे आपले स्वामी, असे आपले देव. आणि अक्षरशः कधी कधी शब्दच फुटत नाहीत. पण बस मी म्हणेन आजोबा, आपले स्वामी आजोबा. तर असं एक माध्यम आहे, महाराजांचं चॅनल आहे की जशा तुम्ही आता कदाचित एखाद्याने ही कथा ऐकली पण नसेल, महाराजांची माहिती पण नसेल तुम्हाला असं काही घडलं, तर या माध्यमातून आपण अनेक महाराजांच्या अशा अनेक लीला ज्या कदाचित खूपशा पुढेही नाही आलेल्या आहेत, तर आपण या माध्यमाचा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने उपयोग करू. जसे आज 2 वर्ष या चॅनलला पूर्ण झाली तशी महाराजांनी वर्षानुवर्ष हे चॅनल त्यांच्या पद्धतीने चालवावं आणि ते चालू राहावं. आणि स्वामींचं घरातली लोक सगळी एकत्र यावी ही स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी आमच्या घरी निवासी जगद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. महाराजांच्या 2 वर्ष वाढदिवस आहे स्वामीमध्ये स्वामींचे घरच्या चॅनलचं म्हणून आपण आज केक कापूयात. आहे परंपरा परदेशातली
पण सगळं जग जोडलं जाते म्हणून आपण केक कापतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी आमच्या घरी निवासी जगद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चॅनलची सगळी लीला या स्वामींमुळे झाली. हे आले आणि आयुष्य बदलले.